मेथीची भाजी सध्या खूप स्वस्त आहे, तर बाजारातून आणून अशी सुकवून ठेवा। बघा मी सुकवली आहे तरी कशी हिरवेगार आहे। आता मी ही बाकीची बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि तुम्हाला भाजी बनवून दाखवत आहे, वाळलेल्या मेथीची भाजी। तर आता मी मूठभर मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ती थोडा वेळ 1-5 मिनिट गॅसवर पाणी टाकून उकळत ठेवणार आहे, जेणेकरून थोडाफार कडूपणा निघून जातो आणि भाजी थोडीफार शिजली जाते। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्या, थोड्या लालही घ्या, थोडे शेंगदाणे घ्या आणि असं वाटण करून ठेवा। आता फोडणीची तयारी करू। भाजी बघा कशी छान उकळलेली आहे आणि ही भाजी हलवताना सहसा लाकडी चमचाच घ्या। हे बघा शिजली पण आहे आणि कलरही किती छान आहे, अगदी ताज्या भाजीसारखा। तर मी ती भाजी नितरत ठेवते आणि भरपूर लसणाची फोडणी देऊन इथे भरपूर कांदा टाकायचा। म्हणजे असं समजा की भाजी जितकी निभरेल तितकीच कांदा घ्या आणि अशी व्यवस्थित परतून घ्या भाजी, अशी नितरत ठेवा। आता ती जी आपली वाटलेली चटणी आहे ती व्यवस्थित टाकून त्यामध्ये ती परतवून घ्या। व्यवस्थित कांदा आणि मिरची मिक्स करा। इथे तुम्ही हिंग टाकला तरीही चालेल, भाजीला कलर आणखीन छान येईल। तर आता कांदा परतल्यावर त्यामध्ये ती भाजी टाकून चवेपुरतं मीठ टाका आणि कमी गॅसवरच 1-2 मिनिटं भाजी होऊ द्या। बघा भाजी किती छान झालेली आहे। तर अशाच रेसिपी रोज 12 वाजता मी टाकत असते, तर त्या बघत जा आणि रेसिपी आवडली तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा, तिथेही 12 वाजता अशाच छान छान रेसिप्या दाखवत असते। पण नक्की एकदा अशी भाजी बनवून बघा, खूप चव येते तोंडाला आणि वेगळीच। जेव्हा आपल्याकडे मेथीची भाजी उपलब्ध नसते किंवा महाग असते, तेव्हा ही अशी वाळवलेली भाजी उपयोगी येते की नाही। बाय।